तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघू शकता आजचा आहे रविवार आणि आजचे आहे 1 फेब्रुवारी. आणि आज रविवार असल्यामुळे मी आज सांबार वडा आणि दही वडा हे बनवत आहे, कारण की एकाच बॅटरने दोन्ही पदार्थ बनून जातात. त्यामुळे चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. तर बघू शकता मी असा बनवत म्हणजे आता पुढे तुम्ही बघूच शकता मी कसा बनवला. तर देवपूजा वगैरे सर्व कामं वगैरे करून घेतली. कपडे वगैरे धुवायचे राहिलेले होते, तर मी ते दुपारी धुणार आहे. मला दुपारी म्हणजे मार्केटला पण जायचं आहे. तर हे सर्व आटपून घेतलं मी. त्याच्यानंतर मग वाजले होते 12 आणि 12 वाजता मी गेली. दही आणलं 1 पाव आणि ताक आणलं अर्धा लिटर ताक आणलं. आणि त्याच्यानंतर मी लागली कामाला. ते दही आणायला जाताना मी डेअरीमध्ये गेली होती दही आणण्यासाठी. दही आणायला जाताना मी कुकरला हे वरण लावून दिलेलं होतं. त्याच्यामध्ये ह्या वरणामध्ये मी एक वांगं टाकलं होतं चिरून आणि एक छोटासा मस्तपैकी बटाटा टाकला होता चिरून आणि एक टोमॅटो, हे सर्व आणि थोडीशी डाळ टाकली तुरीची आणि मस्तपैकी लावून दिलं. कुकरला 4 शिट्ट्या होऊ दिल्या आणि मस्त शिजू दिलं वरण आणि त्याला रई लावून घेतलेली आहे. नंतर मग अशी मस्तपैकी रई लावून मस्त हे करून घेतलेलं आहे. आणि कांदा वगैरे चिरून घेतलेला. म्हटलं आता डाळ मी पहिले निथळायला ठेवलेली होती, जे की मी 1 ग्लास उडदाची डाळ आणि 1 ग्लास मुगाची डाळ अशी मी सकाळीच भिजायला टाकलेली होती. ही चिंच मी कालच भिजवायला टाकलेली होती, कारण की खटाई पाहिजे होती आपल्याला दहीवडा करायसाठी म्हणून. तर बघू शकता हे खटाई तयार होत आहे. त्याच्यात मी थोडासा कलर टाकलेला आहे. हे बघू शकता तुम्ही, हा कलर टाकलेला आहे मी, केसर येल्लो कलर आहे हा. याने खटाईला कलर खूप छान येतो आपला. कारण की मला दहीवडे तुम्हाला दाखवायचे होते म्हणून मी याच्यात कलर वापरलेला आहे. नाही तर मी काही कलर वापरत नसते. असा किंचितसा टाकलेला आहे, एकदम थोडासा टाकलेला आहे मी कलर या खटाईमध्ये. बघू शकता किती छान खटाई तयार झालेली आहे आपली. याच्यात मी गूळ टाकलेला आहे आणि रात्रीच भिजू घातली होती थोडीशी चिंच आणि अशी खटाई करून घेतली. त्याच्यानंतर दही काढून घेतलं एका पातेल्यामध्ये, ते फेटून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते दही काढून ठेवलं. त्याच्यानंतर आपल्याला मस्त चोपडं दही लागते दही वड्यासाठी, तुम्हाला तर माहितीच असेल. आणि मी पहिल्यांदाच म्हणजे याच्या आधी पण केले, पण खूप दिवसांनी पहिल्यांदाच मी दही वडे केलेले होते. आणि ती डाळ मिक्सरला अशी बारीक काढून घेतलेली होती. आणि हे बघू शकता तुम्ही, दही आता असं फेटत आहे मी मस्तपैकी. आपल्याला चांगलं असं क्रीमी करून घ्यायचं आहे ते फेटून मस्त. आणि हे जे ताक आहे ते आपल्याला ते जे आपण ते दहीवडे तळतो त्याच्यात मग पाण्यात टाकायचे. नंतर मग तुम्हाला पुढे दिसणारच आहे ते. आणि हे ताकामध्ये टाकावं लागते नंतर मग. आणि तेल ठेवलेलं आहे तापायसाठी, कारण की आपल्याला याच्यात वडे तळायचे होते म्हणून. आणि वड्यांचं आणि दहीवड्यांचं म्हणजे वडे एकच करावे लागतात. तर मी याच्यामध्ये डाळ काढली बारीक, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, थोडासा सोडा टाकून घेतलेला आहे. मस्तपैकी फेटून घ्यायचं ते. आणि मिश्रण असं जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. जास्त घट्ट जर झालं त्याच्यामुळे आपले दही वडे म्हणजे असे हे होऊन जातात, असे म्हणजे मऊ होत नाही, स्पंची होत नाही. आणि जर बॅटर असं व्यवस्थित झालं तर एकदम छान होतात मस्तपैकी. आणि दहीवडे आणि सांबार वडा खूप छान झालेला होता, अगदी मार्केटसारखाच झालेला होता. आणि हे म्हटलं ते मुरेपर्यंत डाळ वगैरे आपण म्हटलं काढून ठेवली मी खाली. त्याच्यानंतर त्याच्या आधी मी हे सांबार बनवायला घेतलेलं होतं. त्याच्यामध्ये 1 कांदा टाकला चिरून आणि हळद वगैरे टाकली, मीठ टाकलं, तिखट टाकलं आणि फोडणीला लावून दिलं. नंतर मग मी ते जे आपलं डाळीचं मिश्रण आहे ते फेटायला घातलेलं होतं. ते फेटून झालं. तेल पण इथं बाजूला ठेवलेलं होतं तापायसाठी. आणि हे थोडीशीच त्याच्यामधली चिंच ठेवलेली होती, कारण की आपल्याला गोड आंबट हे करायचं होतं, सांबार करायचं होतं. त्याच्यामध्ये साखर टाकली होती, हे चिंच टाकलेली होती थोडीशी. मस्त खूप चविष्ट असं वरण झालेलं होतं तयार. खूप मस्त झालेलं होतं हे.
सांबार मस्त झालेला होता. आणि तोपर्यंत आपण हे मी बनवून घेतलं, फोडणीला लावलं. त्याच्यानंतर मग बाजूला तेल ठेवलेलं आहे. नंतर मग मी ते डाळीचं मिश्रण जे मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं होतं ते फेटून घेणार आहे मस्तपैकी. तोपर्यंत आपली तेल तापणार आहे. बघू शकता असं हे मिश्रण फेटून घ्यायचं. आणि म्हटलं दर रविवारी इडली डोसा हे तर आपण नेहमीच करतो, तर आज काहीतरी वेगळं बनवावं म्हणून मी हे बनवलं होतं वेगळं काहीतरी. आणि खरंच खूप छान झालेलं होतं. तर हे फेटून झालेलं आहे आणि तेल पण इथं तापलेलं आहे. तर मग मी आता मस्तपैकी याच्यात असे वडे टाकून देणार आहे. मस्त अशी गोल गोल टाकायचे आणि जेव्हा आपण टाकतो तेव्हा मोठाच गॅस राहू द्यायचा आणि टाकल्यानंतर मग बारीक गॅसवर ते होऊ द्यायचे, नाही तर मग अंदरून ते होत नाही, कच्चेच राहतात. आणि मस्तपैकी असे बारीक गॅसवर मस्त होऊ द्यायचे लालसर असे. याला हे तळायला वेळ लागतो थोडासा, कारण की बारीक गॅसवर होऊ द्यावे लागतात, कारण की ते अंदरून मस्तपैकी झाले पाहिजे म्हणून. ते असे मी टाकून घेतलेले होते. आणि तन्वीला तर सर्दी खोकला होता, तर तिनं तरी पण दहीवडे खाल्लेले होते. आता काय माहिती संध्याकाळचं काय होतं ते तिचं, गोळ्या वगैरे तिला चालूच आहेत. आणि हे एक बॅच अशी काढून घेतलेली आहे. एवढे वडे मी टाकून घेतलेले होते, हे आता पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि लगेच मग पाण्यामधून काढून आपल्या ताकामध्ये टाकून घेणार आहे. आणि हे बघू शकता मी पाण्यामधून काढून ताकामध्ये टाकत आहे. असे सर्व वडे ताकामध्ये टाकून घेतले आणि ते 2-3 सेकंद राहू दिले. त्याच्यानंतर मग ते ताकामधून काढून घेतले, थोडेसे पिळून घेतले. त्याच्यानंतर आपली डिश तयार करून घेतली दहीवड्याची. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हेच वडे घेऊन मग सांबार वडा, म्हणजे जो आपण सांबार बनवलेला होता त्याच्यात हेच वडे टाकून घेतले. कारण की सांबार बनवून म्हणजे सांबारचा वडा बनवण्याची मशीन माझ्याकडे काही नव्हती, कारण की त्याची पण मशीन असते. ते डायरेक्टली त्या मशीनमध्ये टाकून ते तेलात टाकायचं असते आणि त्याने मस्तपैकी सांबार वडे तयार होतात. तर मी हातानेच बनवून घेतले होते. आणि हे प्लेट काढून घेतल्या होत्या. आणि हे होईस तोवर हे बघू शकता तुम्ही, मी हे तयार करून घेणार आहे 2-3 प्लेट. आणि नैवेद्याला 1 प्लेट केलेली होती. आणि देवाला नैवेद्यात पण आज हेच दाखवलं होतं मी, कारण की आज स्वयंपाकच केला नव्हता म्हणून. आधी मस्तपैकी दही टाकलं, त्याच्यानंतर खटाई टाकली, त्याच्यानंतर हे काळं मीठ आहे बाजूला ते टाकून घेतलं, थोडंसं कोथिंबीर टाकली आणि जे आपलं तिखट असते लाल ते टाकून घेतलं. आणि मस्तपैकी आपला दहीवडा रेडी झालेला आहे. चला तर मग तुम्ही पण या दहीवडा खायसाठी, आणि कसा झाला ते पण सांगा कमेंट्समध्ये. बघू शकता तुम्ही कसा झाला तर. आणि खरंच खूप टेस्टी झालेला होता हा दहीवडा. देवाला वगैरे नैवेद्य दाखवून घेतला होता. तर असा झालेला आहे आपला दहीवडा. तर हा मोठा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि आपला दहीवडा जमला की नाही आणि सांबार वडा जमला की नाही ते पण कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. तर बाय, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. आणि हा आपला सांबार वडा आहे. आधी दाखवलेला होता तो दहीवडा होता. तर बाय सर्वांना.